नमस्कार मित्रांनो, मी संकेत जल पुन्हा एकदा स्वागत करतो तुम्ही तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर। तर आता आम्ही आहो खाक्षी तिट्यावर, पण आज जातलाव खय अय याच्या आजोळात माझ्या आजोळाक जाऊचा याच्या आजोळ जाऊचा आजोळ खय माहिता वैभववाडीतली सांगळवाडी थंय त्याचा आजोळा। आणि कशासाठी जाता तर 12 वर्षानंतर अवघ्या 12 वर्षानंतर विठू महाकाली ना विठू महाकाली म्हणून देवी सर्व राण्यांची कुलदेवी तर ती तिथे येते, तिची पालखी येते। तर आम्ही आतापर्यंत असं पालखी अशी बघितली नाही देवीची। आपल्याकडे निशाण असतात होळीच्या दिवशी, पण तिकडे कसं पालख्या वगैरे असतात, तर आम्ही कधी बघितलं नाही। आणि आता ही 12 वर्षानंतर येते, तर आम्हाला ही संधी मिळाली आहे की जाऊन देवीचं दर्शन घेण्याची। आणि त्याचबरोबर आमच्यामुळे आता तुम्हालाही त्या देवीचं दर्शन घेता येणार आहे। तुमचा जास्त वेळ न घेता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, व्हिडिओ तर सुरुवात करूयाच व्हिडिओ, पण त्याच्या आधी थोडी माहिती जाणून घेऊया विठू महाकाली देवीबद्दल। तर आता श्रावणीच्या आजोळातली देवी आहे, म्हणजे श्रावणीच्या आईची कुलदेवता तिकडची माहेरकडची। तर त्याच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया। अगदी 12 वर्षानंतर ती देवी येता, पण थोडी काहीतरी त्याच्या मागे एक स्टोरी आहे जी हेंका माहिती आहे, ती तुमका आता आम्ही शेअर करता। तर श्रावणी सांगेल आता की तिकडली जी लोक आहेत ना, म्हणजे आमच्या मामाकडच्या गावाकडली जी लोक आहेत, ती सांगतात ती देवी आहे ना, ती जेव्हा येता इकडे म्हणजे 12 वर्षांनी येता, पण जेव्हा येता ना तेव्हा तिची ना पहिली बुगडी हरवलेली आहे तिकडे। तर ती देवी ती बुगडी शोधतच असता आणि लोक म्हणतात शोधता। जेव्हा येता ना तिकडे तेव्हा ती देवी बुगडी शोधता। आणि किती पण चांगले रस्ते असू दे डांबरीकरण, पण त्या रस्त्याने येणार नाही, ते आपले कच्चे पायवाटे असतात ना त्याच रस्त्याने येणार। मग कसा त्या देवी म्हणजे देवांचा पण ह्या होता। आणि ती देवी कशी माहेर बोलतात ना इकडे, की तिचा माहेर इकडे तर ती माहेराक येता त्या टायमिंग जेव्हा ती जात असताना तेव्हा ती पालखी ज्या टायमिंगला येतात तेव्हा ती हलकी असता। आणि जाताना त्या देवीची पालखी एकदम जड होता, म्हणजे कसा माहेर वशने कसे जेव्हा आपल्या घरात जातात तेव्हा म्हणतात ना पाय निघत नाही असं म्हणतात। त्याच पद्धतीने ती पालखी आहे ना, ती ज्यावेळी आणतात त्याच्यापेक्षा नेताना ती पालखी खूप जड असतं असं काही म्हणतात। आता प्रत्येकाचे काय ह्या वेगवेगळे पण असू शकतात। हा जा आमका माहिती होता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। तर चला आता जास्त म्हणजे आता ही तुमका थोडक्यात एक स्टोरी सांगितली आपण। अजून कोणाचं हे व्हिडिओ बघता त्यांच्याकडे जर काय अजून काय माहिती असतात तर तुम्ही नक्की कमेंट करा, आपल्याक ती वाचूक आवडत आणि आमका ही माहिती मिळा। म्हणजे काय तुमका काय वेगळी माहिती असतात तर ती तुम्ही आमका कमेंट मध्ये लिहून कळवू शकतास, म्हणजे आमका काय तर समजत, म्हणजे आपल्याला ही एक गोष्ट माहिती आहे तर तुमका काय माहिती असतात तर पण तुम्ही सांगू शकतास। तर चला आता बघा ती पालखी कशी येतली, देवी कशी येतली, ती पालखी कशी नाचवतात तर आपण या व्हिडिओत बघा। वैभववाडी दिला, वैभववाडीत पोहोचलो आम्ही। बाबून मोबाईल घेतला ना, आताच घेतला ना, आणि हय शेवपुरी खाता बघा, गरम आहे ना का, कशी आहे, मस्त आहे ना। ऑल इंडिया भेलच्या तिथे आपण थांबलोय आणि मस्तपैकी वहिनी काहीतरी बनवलं, मस्त स्पेशल रेसिपी टाकतास काय। आता इथून आपण जाणार आहे आईच्या माहेरात, तर देवी इलेली थंय जातला होता, काय ती सांगळवाडीत सांगळवाडीत। आता आम्ही श्रावणीच्या आजोळा गेला काय गो मामा, देवी येऊचे 12 वर्षांनी येता देवी आयेचा घर। तू काही रे सांगुळवाडी, तर ही सांगुळवाडी वैभववाडी मधली सांगुळवाडी, तर हिला होता आपण वैभववाडी मधली सांगुळवाडी। तर जाऊया थोड्या वेळाने, देवी येतात थंय जाऊया थोड्या वेळाने, बसूया आणि हे बघा आता मांडावर यांच्या देवीचं आगमन होतं इकडे।
काय चला पालखी आपण एवढी गर्दी आहे जमली आहे ना, सगळ्यांची तारांबळ उडालेली आहे.
सर्वांचं जेवण तुम्ही लेट होणार. चार्जिंग मला बल्ब भेटला तर बरं झालं. चार्जिंग मला बल्ब आहे बंड्या सर हे पंधरावाडी चार्जिंग मला बल्ब पूर्ण होय ते म्हणतात तो मोबाईल आहे गरम होईल आतमध्ये. माझाच आहे ते बघा पंधरावाडी नाही बॅटरी ठेवलेली बघेल ना सॉरी मला वाटलं मोबाईल गरम होईल म्हणून. आणि आहे ना दादा देणगीमध्ये आहे ना. दोन मिनिटं थांबव आता. हो थांबवलं हे जरा नैवेद्य दाखवतोय 2 मिनिटं थांबा. पाया पडा बघा श्रावणी जुने आईचो आता नंबर आहे लागता मगासपासून लाईनीत उभी आहे. पाया पडी ते हात लाव. जय सद्गुरू कर. त्यांना सांग ती रांग करायची तिकडे घेऊन जा. तिकडे त्या बाजूला घेऊन जा. हे सचिन हे प्रवीण ही रांग डबल करायची असेल तिकडे नाही पूर्ण तिकडे घेऊन जा. आम्ही देवगडमध्ये अशी पालखी वगैरे नसता, देवगडमध्ये निशाण असता, पण हय येऊन पहिल्यांदा यो पालखीचा अनुभव आम्ही घेतलो. खूप छान वाटलं आम्हाला. मामीन गाल वाढल्यान हय ते परत जाऊ नका बाहेर जाऊ ना. तू मग वाईस ओव्हर कर. कोण आवाज देता ऐक मग अशी रडत तुला सगळे बघणार. हा बघ मग हसायचं सगळे बघणार. बाय म्हणता.
ही जी देवी होती ती 12 वर्षानंतर इलेली होती आणि त्याच्यामुळे ही सगळी मुंबईपासूनची सगळी लोक तिच्या दर्शनासाठी इलेली होती आणि ह्यांचा अजून होत नाही भेटाना एकामेकांका. ही तिची मुलगी. हा हा. आताच आम्ही आलो घरी आणि येईपर्यंत आता 12 वाजले. तर विठू महाकाली देवीचा पालखी सोहळा तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. 12 वर्षांनी देवी आली माहेरी. तर हा सोहळा कसा वाटला तो नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही नवीन चॅनल येतात तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय सद्गुरू.